नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी खुशखबर शिंदे सरकारचं महिलांसाठी आणखी एक मोठं गिफ्ट। मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा। तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये नंतर आणखी कोणतं एक मोठं गिफ्ट शिंदे सरकार हे महिलांना देणार आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे या योजनेविषयी जे नवीन अपडेट येतात ते वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी टायटल बघू शकता, खुशखबर शिंदे सरकारचं महिलांसाठी आणखी एक मोठं गिफ्ट, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। या घोषणेनंतर कागदपत्रांची जमवाजमव महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे। अनेक जण रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करून घेत आहेत, तसेच रेशन कार्डमध्ये नावे लावणे किंवा कमी करण्याचे देखील काम करत आहेत। या प्रक्रियेसाठी शासनाला अर्जदाराला शुल्क द्यावे लागतं, पण राज्य सरकारने हे शुल्क माफ केले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना रेशन कार्डमधील नाव कमी करणे लावणे ही जी प्रक्रिया आहे ती 31 ऑगस्टपर्यंत निशुल्क करण्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। त्यामुळे शिंदे सरकारने आणखी एक गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना दिल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांना रेशन कार्डमध्ये नाव असणे आवश्यक आहे। त्यामुळे अर्ज भरण्यासाठी पुरवठा विभागाकडे माहेरच्या रेशन कार्डमधून नाव कमी करणे आणि सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव लावण्यासाठी अधिक गर्दी होत आहे। याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महिलांचे नाव कमी करणे आणि लावणे यासाठी लागणाऱ्या दाखल्याला आवश्यक असलेल्या शासकीय 33 रुपये फी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना महिलांचे अर्ज पुरवठा विभागाने तातडीने स्वीकारून ते मार्गी लावण्याचे निर्देशही या ठिकाणी दिले आहे। त्यामुळे महिला वर्गांना मोठा दिलासा मिळाला आहे। मग छगन भुजबळ यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड तातडीने द्यावे, तसेच रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास निदर्शनास आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला दिल्या आहेत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महिला यांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे। या योजनेसाठी रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने महिलांना रेशन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून देण्यात यावेत। अर्जदार महिलेने रेशन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले। ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शीपणे अगदी जलद गतीने होईल, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांनी संनियंत्रण ठेवावे। तसेच रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रे देण्यास दिरंगाई किंवा पैशाची मागणी होत असेल तर संबंधितावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी। आवश्यक कागदपत्रांसाठी महिला भगिनींना रांगा लावण्याची गरज पडणार नाही, या दृष्टीने चोख नियोजन करावे। लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी शिंदे सरकारचं महिलांना हे एक मोठं गिफ्ट आहे की ज्या ठिकाणी रेशन कार्ड काढण्यासाठी जी फी लागते, शुल्क लागतं, ते आता या ठिकाणी रद्द केलेले आहे। अशाच प्रकारचे नवीन अपडेट बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।